मेष राशी वार्षिक राशी भविष्य उजळेल तुमचे भाग्य. मेष राशीचे 2024 या नवीन वर्षाचे राशीभविष्य. मेष राशीचे लोक अत्यंत कार्यक्षम असतात. स्वतःचे काम स्वतःच करण्यात प्राधान्य देतात. वर्षाच्या सुरुवातीस गुरु आपल्या राशीस व शनी लाभस्थानी असल्यामुळे आपणास उत्तम अर्थ प्राप्त होईल. योग्य निर्णय घेतल्यामुळे जीवनात प्रगती करण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात योग्य निर्णय घेऊन प्रगती करू शकता. आपली अर्थप्राप्ती सुद्धा दिवसेंदिवस वाढतच राहील. असे असले तरी आपण अति आत्मविश्वासात अजिबात राहू नका. शासन आपल्या पाठीशी राहील, परंतु व्यवसायातील राहूचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. या वर्षात आपल्याला आपल्या प्रकृतीकडे सुद्धा लक्ष द्यावे लागणार आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती होऊ शकते. आपले खर्च सुद्धा वाढते. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा त्रास होऊ शकतो. प्रदेशात जाण्याची इच्छा असेल तर ती यावर्षी पूर्ण होऊ शकते. परदेश असतानाची आपली अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे मन हर्षित होईल. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी खूप काही करू शकाल. त्यांचे मन जिंकण्यासाठी त्यांना एखादी भेटवस्तू देऊ शकता. वडिलांशी असलेल्या संबंधात सुद्धा चढउतार येतील. प्राबल्यामुळे आपली कामे पूर्ण होतील. कोणत्याही काम पैशाअभावी आढळून राहणार नाही. आजपर्यंत आपल्या ज्या काही योजना पूर्ण झाल्या नव्हत्या त्या यावर्षी 2024 मध्ये पूर्ण होतील. हे वर्ष आपण अपेक्षा सुद्धा केली नसेल इतके जास्त चांगले आपणास जाणार आहे. व्यक्तिगत संबंधात आपल्याला चांगले यश प्राप्त होईल. प्रणय जीवनात एखादी सुखद बातमी सुद्धा मिळू शकते. हे वर्ष विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी सुद्धा खूप चांगले असणार आहे. सासूरवाडीकडील लोक सुद्धा आपल्या पाठीशी उभे राहतील. काही नवीन लोकांच्या मदतीने व्यापारात नवीन संधी मिळेल. आपल्या योजना फलप्राप्तीकडे घेऊन जातील. सरकारी क्षेत्राकडून चांगला लाभ होऊन आपल्याला मानसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा मिळू शकते. आपणास आपल्या आरोग्यावर सर्वात जास्त लक्ष द्यावे लागेल. इतर सर्व गोष्टीत आपोआपच सुधारणा होतील. या वर्षात आपल्या प्रेमी जीवनात काही लाभ होऊ शकतो. अन्यथा सर्वांचे नुकसान होतील. तुम्ही अजिबात वागू नका. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.